नमस्कार मित्रांनो, मी अभिमान भोटे स्वागत करतो तुमचं इंडियन फार्मर किंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या शेवगाच्या प्लॉटवर. तर इतर पिकांच्या तुलनेमध्ये शेवगा शेतीचं काय फायदे किंवा शेवगा शेतीला खर्च कसा कमी आहे किंवा शेवगा शेती करणं कशी फायदेशीर आहे, तर या संबंधित आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक द्या, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा जो आपला प्लॉट आहे हा 4 एकरचा ओडीसी 3 जातीचा प्लॉट आहे शेवग्याचा. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण शेवगा शेतीकडे का वळालो किंवा शेवगा शेती इतर पिकांपेक्षा कशी फायदेशीर आहे, तर या संबंधी काय मुद्दे सांगणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी. तर पहिला जो मुद्दा आहे तो असा आहे की शेवगा हे पीक कोणत्याही माती जमिनीमध्ये येतं. तुमची जमीन कोणत्याही प्रकारची असू द्या, काळ्या असू द्या, मध्यम असू द्या किंवा एकदम हलकी असू द्या, अशा सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये शेवगा येतो. परंतु थोडं सेटिंगसाठी थोडं महाग पुढं होतं जमिनीच्या प्रकारानुसार. परंतु तुमची दगडार किती दगड असू दे त्या जमिनीमध्ये किंवा किती मुरुम असू द्या, अशा सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये शेवगा येतो. त्यामुळे लागवडीच्या संदर्भात किंवा जमिनीच्या प्रकारानुसार त्यात काय असं इतकं जास्त फरक पडत नाही. फक्त काळी जास्त माती असेल तर थोडं सेटिंगला उशीर होतो. हा झाला पहिला मुद्दा. तर दुसरा मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे किंवा ज्या ठिकाणी जास्त पाणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी शेवगा उत्तम येतो. कारण सेटिंग ही त्यात ज्या जमिनीमध्ये किंवा कमी पाण्याच्या क्षेत्रामध्ये चांगली होते. पाणी लागतं किंवा ज्या वेळेस कडक ऊन आहे किंवा उन्हाळा जास्त सुरू होतो त्यावेळेसच पाणी लागतं. जर आपण मार्चमध्ये छाटणी घेतली तर नंतर पाणी लागत नाही. उन्हाळ्यामध्ये थोडं पाणी असले तरी चालतं. परंतु जर मार्च एप्रिल मे मध्ये तुमचा माल सुरू असला तर त्यावेळेस तुम्हाला थोडं पाणी लागू शकतं. नाहीतर पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये जास्त शेवग्याला पाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शेवगा हे असं पीक आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला पाण्याची उपलब्धता कमी आहे किंवा उन्हाळ्यात तुम्हाला 2-4 तास मोटर चालू शकते अशा ठिकाणी शेवग्याचं पीक येतं. तर हा झाला दुसरा मुद्दा. तर तिसरा मुद्दा असा आहे की इतर पिकांच्या तुलनेमध्ये शेवग्याला खर्च अतिशय कमी आहे. ही तुमचं खरबूज असू द्या, टोमॅटो असू द्या, शिमला मिरची असू द्या किंवा इतर कोणतंही भाजीपाला पीक घ्या, त्या सर्वांच्या तुलनेमध्ये शेवग्याला जो खर्च आहे तो खूप कमी आहे. हा झाला तिसरा मुद्दा. तर चौथा मुद्दा असा आहे की तुम्हाला शेवगा ही कसं वर्ष 2 वर्ष 4-5 वर्ष 7-8 वर्षापर्यंत चालणारं पीक आहे. त्यामुळे जास्त लक्ष द्यायची गरज नाही शेवग्याला. तुमचं लागवडीनंतर एक 4 ते 5 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग सुरू होतं. त्यामुळे मधल्या पिरियडमध्ये जास्त काय असं विशेष लक्ष देण्याची गरज नसते शेवग्याकडे. त्यामुळे कधीतरी समजा प्लॉटमध्ये येऊन चक्कर हाणली तरी चालतं. दुसऱ्या पिकात कसं तुम्हाला रोज लक्ष द्यावं लागतं. कारण की एक दिवस आड किंवा शिमला मिरचीच बघितलं तर एक दिवस आड स्प्रे घ्यावाच लागतो तुम्हाला. तसं असं शेवग्याच्या बाबतीत असं बिलकुल नाही. जर शेवगा पिकाबरोबर तुमची दुसरी पिकं असली तर तुम्ही त्या पिकांकडे लक्ष देऊ शकता. म्हणजे शेवग्याकडे विशेष लक्ष द्यायची काहीच गरज नाही. हा झाला एक मुद्दा. तर दुसरा मुद्दा अजून एक असा आहे की शेवगा पिकाला एक लेबर बाकीच्या समजा टोमॅटो असू द्या, शिमला मिरची असू द्या, ह्या पिकांच्या तुलनेमध्ये लेबर शक्यतो कमी लागतं. कारण की जर तुमची झाडं कमी उंचीची असली तर कमी माणसामध्ये तुम्ही जास्त माल तोडू शकता. त्यामुळे जास्त लेबरची गरज नाही. ते 2 टन तुम्ही सरळ माल एक 7-8 माणसं मिळून तोडू शकता दिवसभरामध्ये. त्यामुळे लेबर ही कमी लागतं शेवग्याला. तर मुद्दा म्हणजे शेवगा पीक तुमच्याकडे जर क्वालिटी आणि क्वांटिटी असेल तर व्यापारी तुमचा माल जागेवर येऊन नेतात. आज जरी सध्या जरी रेट कमी असले तरी देखील तुम्ही बघू शकता की तुम्हाला ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की सध्या मार्केटमध्ये एक 6 रुपयापासून दर चालू आहेत शेवग्याचे. 6 रुपये म्हणल्यानंतर 1 रुपया सुद्धा राहत नाही. कारण की 5 ते 6 रुपये आम्हाला खर्च समजा आमच्या हिशोबाने म्हणलं तर एक 5 रुपये खर्च आम्हाला ट्रान्सपोर्टचाच खर्च होतो. तर 1 रुपयामध्ये काय लेबरचा खर्च सुद्धा निघत नाही. आपला नफा तर दूरचीच गोष्ट राहिली. तर त्यामुळे बघा, आपली क्वालिटी असल्यामुळे आज बी आपला ही शेंगा आहेत 20 रुपये किलोच्या आज आपण आजपर्यंत कधीच विकलेला नाही मार्केटमध्ये.